गरजेचं आहे इमर्जन्सी. त्यासाठी हा जो विषय आहे जो तुम्ही आता निवेदनात ज्या गोष्टी दिल्या ह्या सगळ्या बाबी यापेक्षा सविस्तर आम्ही जे म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांना लेखी पत्र देऊन कळवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जे तुम्ही याची एक कॉपी की माझी ज्यांची जबाबदारी आहे ज्यांचंही काम आहे आपल्या त्यांनाही आम्ही लिखित पत्र कळवले. मी पत्राची कॉपी आम्ही तहसीलदारांना पाठवले. कारण काय माहिती आता इतकं जनता उचलली आता लोकांचे नुकसान कोणाचं होते आपली जनता. आता पाणी बघा तुम्हाला खड्ड्यात जाऊन दिलं याचं म्हणजे आता ब्रिज बनलं त्या ब्रिजवरती काय करायचं एक बाजू तर घेतली पाहिजे होती सगळंच घेतली त्यांच्याबरोबर झालं. पण मी आज सांगते तुम्हाला ह्याचा लवकरात लवकर या 2-3 दिवसात काही आम्हाला निर्णय करायला पाहिजे. नाहीतर आता जनतेने बघा तब्बल रस्त्यावर उतरली तर तुम्ही म्हणाल पाहिजे त्याच्यावर रस्त्यावर उतरणार आहे आमच्या पद्धतीने आम्ही कामं करणार. परंतु त्याच्यावर ही कारवाई झाली ही जनता कोणासाठी करते. दोन गोष्टी आहेत वेगवेगळ्या. रोडची काम त्यांनी वेळेत मुदतीत गुणवत्तेचं जसं शासकीय नियम आहे त्याप्रमाणे काम करणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण जबाबदारी होत नाही म्हणून आम्ही त्यांच्यातून बोलतोय. परंतु तुम्ही बोलताय ना आम्ही त्याबद्दल म्हणत नाही. तुम्ही आला तुम्ही अजूनही यापेक्षा जास्त जरी आला पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं आमच्या वरिष्ठांकडे आमच्या DSP साहेबांकडे गेला SP साहेबांकडे गेला आम्ही आमच्या पातळीवर जसं त्यांच्याशी संपर्क करू तसे आमच्या वरिष्ठ त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर संपर्क करू बरोबर. परंतु हायवेला त्यांचं काहीतरी अडचण आहे त्यामुळे हायवे रोखणं हे काम कायदेशीर आहे. लोक मारतायत ना. मी काल जे निवेदन दिलं आहे ऐका साहेब महामार्ग पोलीस स्टेशनला आम्ही वारंवार कौस्तुभ राठे म्हणून जो इंजिनियर आहे त्या इंजिनियरला प्रत्येक 2 दिवसानं किंवा पाऊस पडायला लागला किंवा काय अडचण आली की आम्ही कॉलिंग करून सांगतोय. कुलकर्णींना सांगतोय ते जांभळे करून त्यांना सांगतोय सगळ्यांना पत्रव्यवहार केला आहे कॉलिंग करून सगळ्यांचे नंबर आहेत आमच्याकडे. परंतु तुरळ या ठिकाणी एवढा मोठा खड्डा आहे त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही डायव्हर्शन करताना तसं कामठ्याला त्या तिकडच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं की हा हायवे आहे एवढा मोठा मध्ये पार्ट आहे 2 गाड्यांमध्ये एवढा पार्ट आहे तुम्ही असा क्रॉस ठेवा म्हणजे येणारी गाडीची टर्न मारणारी डायरेक्ट जी टर्न मारते ती इथं येऊन उभी राहील समोरची गाडी पास झाली की टर्न मारेल तसलं जागा आहे तरीसुद्धा त्यांनी केलं नाही. तिथं खड्डा ठेवून आज एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये लोक पडत आहेत बसमध्ये चढणारी एवढं करून साहेब परवा दिवशी ॲक्सिडेंट झालं आमच्यावरतीच गुन्हे दाखल झाले. होत नाही तुमच्यावर नसू दे पण खोटा गुन्हाच आहे एक लक्षात घ्या तुम्ही. आणि इथे काल आम्ही पत्र दिल्यानंतर त्या जांभळे साहेबांनी फोन केलं की तात्काळ खडी टाका त्यामुळे खडी टाकली. आज पुन्हा तिथे तशाच पद्धतीचा चिखल झालाय पैसा पंचायत. मला सांगा तुम्ही आम्ही संबंधित इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना फोन लावतोय ह्या सगळ्यांना फोन लावतोय. आमच्याकडची 2 मुलं त्या दिवशी की 1 महिनाभरापूर्वी गेली. आमच्या इथल्या कितीतरी लोकांचं ॲक्सिडेंट होतं साहेब. बाईक पडलेले तुमच्या काल पोलीस स्टेशनला आम्ही इथे येऊन त्यावेळेस 2 जण आले होते त्या मोडल्यातली की मी माझी बाईक तिथंच ठेवले मी खड्ड्यात पडलो मला. तर ही साहेब परिस्थिती आहे ही थोडी माणुसकी म्हणून तरी घ्या अशी आमची तुम्हाला म्हणण्यापेक्षा ह्याची जाणीव आम्हाला खूप जास्त आहे. तुम्हाला खरं नाही हे जे रस्त्याचे खड्डे आहेत ह्याच्याने आम्ही जे ॲक्सिडेंटच्या प्रत्येक केसेस होता त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला फेस करायचं आहे. दुर्दैव किंवा वाईट गुणाचं होऊ नये. साहेब वेळेत काम नाही केलं वेळेत काम नाही घ्यायचं मुदत तर टळून गेले वेळेत काम नाही केलं आणि मग वेळेत काम न केल्यामुळं आज दुर्घटना घडतायत. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवरती केस होते का दाखल. हे बघा संबंधित अधिकाऱ्यांवरती म्हणजे जे कोण शाखा अभियंता असतील जे कोण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील ह्यांच्यावर कधीतरी गुन्हा दाखल व्हायला हवाय ना. लोक रस्त्यावरती मरतायत म्हणून तर त्यांची चुकी आहे ना. आता डायव्हर्शन इथे आहे आता सकाळी 10 वाजता डायव्हर्शन इथं आहे तर 1 तासानं डायव्हर्शन दुसरीकडे असतं. हा इथं रस्ता असेल तर इथं असतो रात्री 8ला इथं असेल तर 9ला इकडे असतं. जाणारा माणूस इथला लोकल प्रवास करताना म्हणतो आता मी इकडनं गेलो इकडनं येतो ॲक्सिडेंट होतो. शेण
तुरळची जी 2 मुलं गेली ते डायव्हर्शन अर्ध्या तासापूर्वी साळीवाडीत होतं. साळीवाडीत त्या साईडनी साळीवाडीचा बंद केला, ह्या साईडनी ठेवलं, त्याच्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ही साहेब वस्तुस्थिती आहे. रत्नागिरीला काय केले, जिथे खड्डे आहे तिथे त्याने आणून खड्डी पकडून टाकून ठेवली. गाडी कशी जाते लांबून अंदाज असा घेतला की रत्नागिरीला मी बघितली लोकांमध्ये का ट्रॉफिक झालं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.